नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण उरलेल्या शिळ्या भातापासून खूपच झटपट आणि हेल्दी नाश्ता बनवणार आहोत। या रेसिपीत फक्त 1 चमचा तेल लागते आणि नाश्ता 5 मिनिटात तयार होतो। सकाळी पटकन काहीतरी हलकं आणि चविष्ट खायचं असेल तर ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे। मी इथे शिळा भात घेतलेला आहे। हा भात मी कोलम तांदळापासून तयार केलेला आहे। आता एका बाउलमध्ये मी 1 वाटी शिळा भात घेतला आहे। याच्यामध्ये आपण 4 चम्मच रवा टाकून घेऊया। रवा बारीक किंवा जाड कुठलाही तुम्ही घेऊ शकता। आणि 3 चमचे ताजे दही मी याच्यात टाकून घेत आहे। आता यांना एकत्र करून झाकून आपण ठेवूया। तोपर्यंत आपण भाज्या कापून घेऊया। मी इथे 3 हिरव्या मिरच्या, 2 छोट्या आकाराचे गाजर, 2 मध्यम आकाराचे कांदे आणि 1 शिमला मिरची घेतली आहे। सर्व भाज्यांना आपण बारीक कापून घेऊया। तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या कमी किंवा जास्त करू शकता। तुम्ही बघू शकता आपला भात किती मऊसूत असा झालेला आहे। रव्यामुळे याला खूप चांगलं बाइंडिंग आलं आहे। आता आपण याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, किसून घेतलेला गाजर, शिमला मिरची आणि कोथिंबीर घालून घेऊ। आता आपण यात काही मसाले घालून घेऊया। सर्वात आधी चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया। अर्धा चमचा चिली फ्लेक्स किंवा तुम्ही लाल तिखट पण घालू शकता। आणि 1 चमचा मी शेजवान चटणीचा इथे वापर केलेला आहे। तुम्हाला आवडत असेल तर टाका किंवा तुम्ही याला स्किप पण करू शकता। आता एकदा संपूर्ण मिश्रणाला चांगले मिक्स करून घेऊ। मी गॅसवर एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवले आहे। आता चाळणीला तेल लावून घेते आहे। आपण याच्यावर वडे स्टीम करणार आहोत। आता आपण मिश्रणाचे छोटे वडे किंवा गोळे बनवून घेऊ। मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे अशा प्रकारे तुम्ही वडे छोटे छोटे तयार करू शकता। परत एक बनवून दाखवते आहे। बोटाच्या मदतीने असा छोटासा वडा आपल्याला बनवून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपण सर्व वडे बनवून घेऊया। मी यांना 5 मिनिटे वाफवून घेणार आहे, कारण भात तर आधी शिजलेला आहे। आपल्याला फक्त रवा आणि थोड्या भाज्या वाफवून घ्यायच्या आहेत। हे वडे तुम्ही स्टीमरमध्ये किंवा इडली पात्रात पण बनवू शकता। तुम्ही बघू शकता आपला नाश्ता किती चांगला तयार झालेला आहे। मी आता यांना फोडणी देणार आहे। त्यासाठी कढईमध्ये 1 चमचा तेल घेतलेलं आहे। तेलामध्ये मोहरी, जिरे आणि कढीपत्ता टाकून घेणार आहोत। आणि आता याच्यामध्ये तयार नाश्ता टाकून 5 मिनिटे खरपूस भाजून घेणार आहोत। तर तयार आहे आपला शिळ्या भाताचा हेल्दी नाश्ता, फक्त 1 चमचा तेलाचा वापर करून। जर तुम्हाला अशी झटपट
आणि सोपी रेसिपी आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.